काय बाई पोरगा आहे, डोक्याचा काही भागच नाही वाटत त्याचा. तो मित्र घुबाड तोंडाचा माझं नाव विचाराय आलाय. कशाला बाई मी त्याला आवडत असत, तो तर बोलला तसं काय नाही. जाऊ देत बाई, नको लय विचार करायला. मला पुस्तकांशिवाय आणि अभ्यासाशिवाय बाकी कायच आवडत नाही. पण ती पोरगी कशी काय आवडू शकते? तरी पण ती पोरगी मनातनच जाईना. खरंच ती मला आवडते का? तिचं मला नाव पण माहित नाही. काय करू? हा ओम्याकडे जातो, हे काम ओम्याच करू शकतो. कारण आज का कॉलेजला गेला नाहीस? कॉलेजला जाया नको काय नको, नुसतं आपलं बसून खायचं फिरायचं आणि कामधंदा करायचा. हा अहो वडील जरा शांत व्हा, आपण बसून बोलू की. का म्हणे एवढं तापायला लागलायसा? हा बसून बोलूया की आपण. हात काढ, मी काय तुझा मित्र आहे? हात टाकतोस? अरे देवा, काय चालली? मार खायला लागले वाटतंय. तर मी पण गेलो ना, मला पण मार खायला लागेल. तरी पण जातोच. काका कसं चाललंय? बरं आहे ना? बरं. तू कसा आहेस? हाय निवांत आहे बघा. काय नाही काका, जरा काम होतं ओंकारकडं, जरा घेऊन जातो त्याला आणि सोडतो. बरं ठीक आहे, जा घेऊन आणि सांग त्याला जरा 4 गोष्टी समजून आणि सोड परत. हा सांग की बाबा. आता का अजून मार खायचा तुला? कापण चप्पल माझी पप्पाने पिकून मारली. यशा काय काम होतं रे माझ्याकडे? हे बघ बाबा, तुला खरं सांगतो, माझं मनच कशात लागना. सारखा तिचा विचार ती खरंच आवडते का रे मला? अरे यशा, मी तुला बोललेलो का नाही की ती तुझ्या मनात आहे, पण तू मला काय बोलतच नव्हतास. नेमकं करायचं तरी काय? मी तिला नाव विचारलं पण तिनं काय नीट सांगितलं नाही. तरी पण आपण प्रयत्न करूया. पण अरे मला भीती वाटत्या, ती मारणार तर नाही ना? तिचं नाव सांगल का रे? नको लोड घेऊ बाबा, आहे की मी तिची एक मैत्रीण आहे, तिला विचारून बघतो की. बाई, आईनं मला दुकानातनं सामान आणायला लावले. लवकर सामान घेऊन घरी गेलं पाहिजे, घरातली कामं पण करायची. आईला ही इथंच दिसली, बरं झालं. बघू नाव तर सांगते का? अहो थांबा की. काय काम होतं? नाव काय हो? कुणाचं? माझं वे अनुष्का. हो तुमचं नाही हो, ती त्या दिवशी होती ना त्यांचं. तिचं नाव तुला कशाला पाहिजे? मला नाही सांगायचं, निघ इथून. आईला नाही घेतून म्हणली नीच गेली, मी नसले काय? आईला हिने काही नाव पण सांगितलं नाही. तुझी दुसरी मैत्रीण कुठं भेटते का बघूया. जाऊ दे, बघू काय होईल ते. बाकी अहो तुमचं नाव काय हो? वैशाली. आणि तुमच्या मैत्रिणीचं? एकीचं नाव अनुष्का, एकीचं नाव रसिका. एकदाशी कळालं बाबा नाव, आता खुशच की भाऊ. तुम्ही तर लय हुशार आहात हो. धन्यवाद. अचानक हा का पळून गेला? जाऊ द्या. कुठं निघालीस? चल बाजू चल. मामींकडे काम होतं म्हणून गेलेली. पोरग भेटलेलं. कुठलं ग? रसिकाचं नाव विचारत होतं ना ते पोरग. काय विचारत होता तुला तो? आपली नावं विचारत होता. मी तिघींची पण नावं सांगून मोकळी नाही. काही डोक्याचा भाग आहे का नाही तुला? खुळं ती खुळच राहणार. चल आता इथनं. चला. रसे अगं ऐक की. रसे अगं ऐक की. वैशी पशी ती पोरग तुझं नाव विचारत होतं. मग तू काय बोलली? अगं मी नाही नाव सांगितलं त्याला, पण या दिकनीनं सांगितलंय नव्हतं आणि तोंडवर करून सांगते मला. वैशी अगं तुला काही कळतं का खुळे? बरं जाऊ दे, सोड. झालं. जायला यशा थांबलाय वाटतं, झाडा मागं लपून खातो. यशा आला काय? तुला एक सांगायचं होतं. काय बोल की. तर की तिकडे यशा बसू दे. अरे मला तिचं नाव कळालं की. काय आहे? रसिका. यशा आपल्याला तिचं नाव तर कळाले, पण आपण करायच तरी काय र? आपण तर तिच्या पर बोलू शकत नाही. काय करूया मग? आपण तिला चिठ्ठी देऊन बघूया का? गो बाबा. ए गप तू, द्यायचीच आपण चिठ्ठी. अरे तिचं घर पण माहित नाही, तू देणार कशी? अरे तिच्या घरापाशी पोरं बॅट बॉल खेळते, आपण तिथं बॅट बॉल खेळायला जायचं. कवा? कोण खेळतोय का बघूया.
बघ ती पोरांच्या घ्यायची ती. चल खेळ. भावांनो आम्हाला पण घ्या की. हे भावा इकडे तर बघ की. ओक्ती घर आहे तिचं. हे माकडा नीट बोल टाक, पोरीकडे बघून बोल टाकू नको. नीट टाक काय बोल. ए अनुष्का वैशाली इकडे या की असं. काय ग तुम्ही ती पोरं इकडे पण आली हा बघ तीच जाऊ दे यांच्या काय नादाला लागू नको. आता आम्ही पण घरी जातो, तुझी तू काम कर. हा